की अजून भविष्यात काय बरं प्लॅन्स आहेत आपले? आता इथला विषय असा जो आहे की आता मी जसं सांगितलं तुम्हाला की आता इथे ह्या सगळ्या 8 खोल्या आहेत. पलीकडे आता सगळ्यांना तरुण आहे ते काही इथे पाराखाली बसून राहणार, मग त्यांच्याकरता काहीतरी ऍडव्हेंचरस पाहिजे. म्हणून आम्ही आता सगळे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी पलीकडे करतो. जिथे मोठी व्हॅली आहे, मग तिथे झिप लाईन असेल, तारेवरची सायकल असेल, बर्मा ब्रिज असेल, रिव्हर क्रॉसिंग असेल, वेगवेगळे बॉक्स क्रिकेट, विटी दांडू सुद्धा, गोट्या सुद्धा तुम्हाला खेळायला मिळते. म्हणजे जुनं पण आहे, नवीन पण आहे, हे सगळं इथे मिळेल. आणि मग कुटुंब जर का सगळं आलं तर लहान मुलं त्यांच्याकरता पण आम्ही स्वतंत्र चिल्ड्रन पार्क करतो. वाव, अशी ही तळ्याची वाडी. मला असं वाटते की या गप्पांमधनं तुम्हाला भरपूर काही कळालं असेल, पण ही खरी येऊन इथे अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि तुमच्या फॅमिली सोबत, फ्रेंड्स सोबत सहली इथे आल्या पाहिजे, कारण इथे सगळ्या सुख सुविधा सुद्धा आहेत. सो नक्की तळ्याच्या वाडीला भेट मात्र द्या.